नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या आगामी आपल्या कंबाईन परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षांसाठी आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत. सध्या एक्झामचं वातावरण जरी बघितलं तरी विद्यार्थी थोडेसे डिस्टर्ब आहेत, पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट विसरता कामा नये, ते म्हणजे आपल्या अभ्यासातली कन्सिस्टन्सी. ठीक आहे, ओके. जे सिच्युएशन आहे ती चेंज होत असते, पण हा जो टाइम आहे जो तुम्हाला मिळालेला आहे, भलेही तुम्ही डिस्टर्ब असाल, टेन्शनमध्ये असाल, पण मेन आपला मुद्दा काय आहे की आपल्या स्टडीवरती परिणाम नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तर काहीही असू द्या, तुमच्या अभ्यासामधलं जे सातत्य आहे ते फक्त ढासळू देऊ नका. ओके, म्हणूनच आपण इथं सेशन कंडक्ट करत आहोत येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी. सोबतच जे विद्यार्थी येणारी राज्यसेवा 2025 देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तकं आपल्या पब्लिकेशनचे अवेलेबल आहेत. बघा, कोणतंही स्वप्न साकार करण्यासाठी एका मार्गदर्शकाची खूप जास्त गरज असते. म्हणूनच तुम्ही केसागर पब्लिकेशनला सिलेक्ट करा आणि तुमची जी स्वप्न आहेत ती आमच्यासोबत साकार करा. ठीक आहे, ओके. बघा, इथं तुम्हाला तुमच्या करंट एक्झामचे सगळे बुक्स मिळून जातील. तुम्ही आपल्या ऑफिशियल केसागरच्या वेबसाईटवरती जर गेलात तर आता ज्या रिसेंटमध्ये एक्झाम येत आहेत त्या सगळ्या परीक्षांची पुस्तकं तुम्हाला इथं दिसून जातील. कोणत्या सेक्शनमध्ये? ऑदर एक्झाम मध्ये, करंट एक्झाम मध्ये. ठीक आहे, आणि जर स्पेसिफिक तुम्ही कंबाईन साठी जर बघत असाल तर तुम्ही PSI STI ASO सेक्शन मध्ये जावा. इथं तुम्हाला प्रिलियम, मेन्स सोबतच PSI मेन्स, ASO मेन्स, STI मेन्स सगळे वेगवेगळे सेक्शन दिसत आहेत, जेणेकरून तुम्हाला पुस्तक सिलेक्ट करायला सोपं जाईल. ठीक आहे, ओके. आज आपण सेशन घेत आहोत हिस्ट्रीचं. आयोगाच्या लेवलचेच क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करत आहोत, जे की आपला जो ठोकळा आहे, कोणता ठोकळा? आपला राज्यसेवेचा ठोकळा. 29वी सुधारित आवृत्ती. तर या पुस्तकामधून हिस्ट्रीचे काही क्वेश्चन मी इथं घेत आहे, जे तुम्हाला तुमच्या दोन्ही परीक्षेसाठी उपयोगी पडतील. इव्हन जे विद्यार्थी पुढे मेन्सची तयारी करत असतील त्यांच्यासाठी हे उपयोगी पडत आहेत. ठीक आहे, ओके. पुस्तकं कशी मागवायची हे मी तुम्हाला आधीही प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून मागवू शकता किंवा Amazon, फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथून पण मागवू शकता. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे, ओके. चला तर स्टार्ट करूया आपण सेशनला. पहिला क्वेश्चन आपल्या लेक्चर मधला. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन दिसतोय का बघा? फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इसवी सन 1857च्या पूर्वी, इसवी सन 1857च्या पूर्वी घडून आलेले काही उठाव खाली नमूद केलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्यापैकी कोणता उठाव महाराष्ट्राशी संबंधित होता, असा हा क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन तुम्हाला दिलाय इसवी सन 1818 ते 31 याच्या दरम्यान भिल्लांचा उठाव. सेकंड ऑप्शन आहे इसवी सन 1841 मधील साताऱ्याचा उठाव. तिसरा ऑप्शन आहे इसवी सन 1844 मधील गडकऱ्यांचा उठाव. ओके, खाली पुन्हा 4 ऑप्शन आहेत. असेच क्वेश्चन आयोगाचे पण असतात, टाइम कन्झ्युमिंग. आता हा जो टॉपिक आहे 1857चा उठाव, याच्यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं, बरोबर. आणि 1857च्या पूर्वी जे उठाव झालेले आहेत, जसं की तुम्हाला एका उठावावरती क्वेश्चन विचारला होता उल गुलान. ठीक आहे, उल गुलान वरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, आठवतंय का बघा. आता इथं तुम्हाला सिंपल क्वेश्चन आहे की कोणता उठाव महाराष्ट्राशी संबंधित होता. आयोग तुम्हाला अशा डेट देतं अ गटामध्ये, ब गटामध्ये उठाव दिले जातात आणि जोड्या लावा असा क्वेश्चन असतो, बरोबर. किंवा अ गटामध्ये तुम्हाला उठाव देतील, ब गटामध्ये त्या उठावाचं नेतृत्व कोणी देतील असाही क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तिसरा टाइप, ह्या उठावाच्या डेट आहेत, बरोबर, सिक्वेन्स नुसार लावा असाही एखादा क्वेश्चन बनवू शकतो. म्हणजे कंटेंट तेच आहे, फक्त तुम्हाला इथे काय केलेलं आहे, प्रश्न फ्रेम करायची जी पद्धत आहे ना, ती पद्धत फक्त आयोग इथं बदलतं. तर सेशन जरी रेकॉर्डिंग असलं तरी मी तुम्हाला टाइम देते, तुम्ही तुमचे जे आन्सर आहेत ते इथं
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे. ओके, चला. अठराशे 57च्या पूर्वीचे उठाव. व्ही पाटील सरांचं पुस्तक जर तुम्ही काढाल त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. ओके, चला बघा, आपल्याला 1857चा उठाव, त्याची कारणे, परिणाम हे सगळं माहित असतं, पण क्वेश्चन तुम्हाला 1857च्या पूर्वीच्या उठावर, ते शेतकरी असतील, कारागीर असतील, आदिवासी, वन्य जमाती, त्याच्यानंतर तुमचे साधू, फकीर, सैनिक, असे विविध गट होते ज्यांनी 1857च्या पूर्वी पण उठाव केलेले होते. बरोबर, म्हणजे ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती तिथं जे लोक होते त्यांना इंग्रजी सत्तेचे दुष्परिणाम भोगावे लागतच होते, हो की नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केलेले होते. तर उत्तर काय येईल बघा आपलं, सगळेच उठाव. सिंपल आहे बघा. साताऱ्याचा उठाव तर ऑब्विसली असणारच आहे, गडकऱ्यांचा पण असणार आहे. मग इथं 2 आणि 3 असणारा ऑप्शनच नाहीये. बरोबर, हा ऑप्शन तुमचा जातो, हाही जातो, हाही जातो. उत्तर आलं वरील सर्व. लक्षात आलं? क्लिअर. हा सातारा, गडकरी, याच्यावरनं तरी आपण सांगू शकतो की हे महाराष्ट्रातलेच आहेत, हो की नाही. बरोबर. हा, काही क्वेश्चन असे इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होतात. छोटा नागपूर परिसरातील उठाव आहेत, कोलम, ओरिसातील गोंड असतील, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उमाजी नाईक यांनी केलेले जे उठाव आहेत त्याच्यावरती आयोगाने पूर्वी क्वेश्चन विचारलेला होता. बरोबर. तर ही 1857च्या उठावाची पार्श्वभूमी तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. जमशेदजी टाटा यांनी नागपूर येथे इम्प्रेस ही कापड गिरणी सुरू केली. 2017-18चे पेपर काढा. तुम्हाला जमशेदजी टाटा, कावसजी, दावरजी यांच्यावरती खूप सारे क्वेश्चन आयोगाने कंबाईनला विचारलेले आहेत. एका मार्काला क्वेश्चन आहे, सोपा आहे, काही अवघड नाहीये क्वेश्चन मध्ये. फक्त तुम्हाला इथं कधी सुरू केली हे विचारलेलं आहे. 1851, 1854, 1871 आणि 1877. पूर्णपणे तुमचा हा जो भाग आहे हा फॅक्च्युअल आहे, आपल्याला माहितच पाहिजे की कधी चालू केली. बरोबर. 1877. ओके, 1877 तर लक्षात ठेवा. 1877 मध्ये जमशेदजी टाटा. आता इथं काय होतं माहिती का, इथं तुमचं उत्तर आलं 1877. बरोबर. पहिला क्वेश्चन बनला, तुम्हाला इयर विचारतील, सेकंड क्वेश्चन तुम्हाला पर्सन विचारतील, थर्ड क्वेश्चन तुम्हाला प्लेस विचारतील आणि चौथा क्वेश्चन तुम्हाला कापड गिरणीचं नाव विचारतील. म्हणजे हाच क्वेश्चन तुम्हाला 4 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर, समजला. हा, तर याच्यासाठी क्वालिटी क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. नाहीतर क्वेश्चन तर कुठेही मिळतात. बरोबर, पण क्वालिटी क्वेश्चन जे आयोगाच्या लेवलचे आहेत हे फार कमी ठिकाणी मिळतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यांनी मडवणे. व्यवस्थित ऐका. दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यांनी मडवणे या शब्दामध्ये डॅश डॅश यांनी हिंदुस्थानच्या तिजोरीतून म्हणजे रेल्वे मार्गाच्या बांधणीत केलेल्या खर्चाची संभावना केली. ठीक आहे. बघा, एखादे प्रसिद्ध समाजसुधारक असतील, त्यांनी जर काही उद्गार काढले असतील ना, तर असे क्वेश्चन येतात, फार पूर्वीपासून येतात. आता थोडंसं त्याचं प्रमाण कमी झालंय, पण क्वेश्चन येतात मात्र, हे नक्की. तर हे जे उद्गार आहेत हे कोणी काढले असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. अशा क्वेश्चन मध्ये इलिमिनेशनला चान्सच नसतो. आपल्याला माहित असायला पाहिजे की हे दादाभाई नौरोजी बोलले का, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बोलले का, लोकमान्य टिळक बोलले का, आर.सी. दत्त बोलले. ठीक आहे. ओके, काय उत्तर बघा. बघा, एक बोलण्याची पद्धत असते. लोकमान्य टिळक म्हटलं की आपण जहाल असं बोलणं त्यांचं आपल्याला माहित असतं. बरोबर. हा, असं गेस विद्यार्थी करतात. तर हे उद्गार होते लोकमान्य टिळक यांचे. ठीक आहे. समाज सुधारकांवरती क्वेश्चन विचारले जातात. 4 ते 5 क्वेश्चन, कधी कधी तर निम्मे क्वेश्चन समाज सुधारकांवरतीच असतात. बरोबर, पण तो हिस्ट्रीचाच भाग आहे. सामाजिक आर्थिक सुधारणा चळवळी वगैरे म्हणतो ना, त्याच्यामध्ये ते येऊन जातात. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन खूप चांगला आहे. तुम्हाला लुटीच्या सिद्धांतावरती क्वेश्चन विचारलेला आहे. हा लुटीच्या सिद्धांतानुसार
ब्रिटिश हे भारतीयांची पिळवणूक करत होते. पहिलं सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स, स्वयंपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था ही वसाहतवादी अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित होत होती. थर्ड सेंटेन्स आहे, ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेमुळे भारत हा दारिद्र्यामध्ये लोटला जात होता. जो लुटीचा सिद्धांत होता, जनरली सगळ्यांनाच माहित असतो. तर काय होत होतं या लुटीच्या सिद्धांतानुसार, असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. चला बघा. तिन्ही विधानं बरोबर आहेत. बरोबर. इथे काय आपल्याला सांगायची गरज आहे का? नाही. ओके, सोपा क्वेश्चन आहे. हा, फक्त अवघड का वाटतं आपल्याला? इथे तुम्हाला लुटीचा सिद्धांत दिलाय. मग सिंपल आहे ना. काय होत होतं? भारतीयांची पिळवणूक करत होते. अर्थव्यवस्था वसाहतवादी अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित होत होती आणि ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेमुळे भारत दारिद्र्यामध्ये लोटला जात होता. तर तीनही विधानं इथं आपल्याला बरोबर असलेली दिसून येतात. ओके, क्लिअर? समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे इसवी सन 1870. बघा, इसवी सन 1870 ते 1905 हिस्ट्रीमध्ये टाइम पिरियड खूप माहित असणं गरजेचं असतं. बघा, या काळामध्ये तीन प्रमुख जे नेते होते, या तीन प्रमुख नेत्यांनी ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण सुरू केलं. याच्यामध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही. सगळ्यांना माहित असणारा क्वेश्चन, सगळ्यांना माहित असतं, हो की नाही? सगळ्यांना. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे साहेब होते. बरोबर. दादाभाई नौरोजी होते. जीडीपी टॉपिक करताना आपण वाचलेला आहे. रोमेशचंद्र दत्त पण होते. बरोबर. तर हे लाला लजपत राय नव्हते. आता इथं होतं काय माहिती का? ही जी डेट दिलेली आहे ना, 1870 ते 1905, हे जेव्हा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिसतं तेव्हा तिथं आपण घाबरतो. आयोगाचे क्वेश्चन असेच फ्रेम होतात, लक्षात घ्या. सुरुवातच तुम्हाला डिफिकल्ट करून दिली जाते की ज्याचा याचा आणि अँसरचा काहीच संबंध नाही. बरोबर. जनरली सगळ्यांना माहित असतं की कोणी विश्लेषण केलेलं आहे, कोण होते हे तीन प्रसिद्ध ज्यांना अर्थशास्त्राबद्दल ज्ञान होतं. बरोबर. तर इथं ह्या डेटचा काही संबंध आहे का? काहीच संबंध नाही. म्हणजे बरेच क्वेश्चन असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला डेट वगैरे अननेसेसरी भाग टाकलेला असतो ना, जो आपल्याला खरंच डिफिकल्ट वाटतो, पण त्याचा आणि अँसरचा काहीच संबंध नसतो. ठीक आहे. ओके, तर इथं आपला टाइम नाही गेला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दादाभाई नौरोजींना काहीशा, आता इथं दादाभाई नौरोजींचा टाइम पिरियड तुम्ही आठवा, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. काहीशा समकालीन असलेल्या, समकालीन समाज सुधारक आयोग विचारत होतं. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही आहात. बरोबर. तुमचे क्लासमेट असतील, तुम्ही म्हणता की नाही आम्ही 10th सोबत होतो, आम्ही 11th सोबत होतो. सेम तसंच की यांना समकालीन असणारे जे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे साहेब होते, यांच्या नेतृत्वाने भारतीयांच्या एका पिढीला आधुनिक उद्योगधंद्याचं महत्व पटवून दिलं. बरोबर आहे का? बघा, त्याच्यानंतर परदेशी भांडवल देशी साधन संपत्तीचं शोषण आणि लूट करते या शब्दामध्ये दादाभाई नौरोजी यांनी परदेशी भांडवलाला विरोध केला. लुटीचा सिद्धांत आपण पाठीमागे बघितला. ओके, काय येईल उत्तर बघा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. बरोबर. आता इथे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय मिळाली की दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे समकालीन होते. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन मधून इन्फॉर्मेशन खूप मिळते. असे खूप सारे क्वेश्चन तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये बघायला मिळतील. ओके, तर दादाभाई नौरोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना समकालीन होते, म्हणजे आपलं उत्तर आलं दोन्ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, खालीलपैकी कोणी आझाद हिंद सेनेतील सैनिकांवर भरलेल्या खटल्यामध्ये आरोपी सैनिकांचे
वकीलपत्र घेतले होते. बरोबर, कॉमन क्वेश्चन आहे, विचारलेला आहे अगोदर. आझाद हिंद सेनेबद्दल क्वेश्चन आहे. चित्तरंजन दास, वल्लभभाई पटेल, भुलाबाई देसाई आणि शहानवाज खान. काय येईल उत्तर बघा. शहानवाज खान. इथं आपल्याला ओळखीचे ऑप्शन कोणते आहेत? चित्तरंजन दास आणि वल्लभभाई पटेल. आपण जनरली त्यांच्याकडेच जातो, बरोबर, ऑप्शन मध्ये. पण उत्तर काय आहे आपलं? उत्तर आहे भुलाबाई देसाई. लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा क्वेश्चनला मी स्टार करते. कधी कधी आपण चुकीच्या उत्तराकडे जातो, कारण का जस्ट आपल्या वाचनामध्ये ही नावं सतत असतात म्हणून. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी भारतीय मुलकी सेवेत डॅश डॅश जागा भारतीयांकरता राखीव ठेवल्या. व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी भारतीय मुलकी सेवेमध्ये किती जागा भारतीयांकरता राखीव ठेवल्या? किंवा हाच क्वेश्चन तुम्हाला उलटही विचारला जाऊ शकतो की भारतीय मुलकी सेवेमध्ये भारतीयांकरता ज्या राखीव जागा ठेवलेल्या होत्या त्या कोणी ठेवल्या? लॉर्ड लिटन यांनी ठेवल्या. बरोबर, व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल वरती क्वेश्चन विचारले जातात. पहिला ऑप्शन आहे 1/5, दुसरा आहे 1/6, तिसरा आहे 1/8 आणि चौथा आहे 1/4. चला, 8 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येईल बघा. एक षष्टांश वर 1/8 एवढा ठेवतील का हो? नाही. एक तर ऑप्शन इलिमिनेट होतो, 1/8 नाही ठेवणार. ठीक आहे, ओके. 3 मध्ये कन्फ्युजन आहे. उत्तर आहे 1/6. म्हणजे प्रॉपर उत्तर आपल्याला इथं माहित असायला पाहिजेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय इसवी सन 1855-56. 1855-56 बंगाल प्रांत नीळ उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ. ठीक आहे, राहील डेट तुम्हाला चेक करायची की बरोबर आहे का. 1855-56 मध्ये बंगाल प्रांत. ठीक आहे. दीनबंधू मित्र यांनी नील दर्पण नाटकात नीळच्या उठावाचं वर्णन केलेलं आहे. ओके. तिसरं विधान आहे बंगालमधील बुद्धिजीवी विचारवंतांनी नीळ उत्पादक शेतकऱ्यांना बौद्धिक समर्थन दिलं होतं. ओके. चौथं विधान आहे या लढ्याचे नेतृत्व दिगंबर आणि विष्णू विश्वास यांनी केलं होतं. चांगला क्वेश्चन आहे. नीळ उत्पादक शेतकऱ्यांची जी चळवळ आहे याच्यामधलं दुसरं विधान जे असतं ना ते आपल्याला बऱ्यापैकी माहित असतं. दुसरं विधान, बरोबर. दुसरं विधान माहिती आहे की बाबा दीनबंधू मित्र हे माहिती आहे. ओके, म्हणजे तुमचं हा ऑप्शन फक्त जातो. ठीक आहे. बौद्धिक समर्थन दिलं हेही बरोबर आहे. दिगंबर विष्णू विश्वास हेही बरोबर आहे. चुकलं काय मग? डेट चुकली. बरोबर, बंगाल प्रांत नीळ चळवळ डेट चुकलेली आहे. काय चुकलंय डेट मध्ये? चला बोला, टाइम देते मी तुम्हाला. नीळ विद्रोह किंवा नीळ चळवळ म्हणा. बघा 1856-57 आपल्याला वाचायची सवय असते की नाही. 1859 मध्ये केला होता ना. इथे किती दिली डेट तुम्हाला? 56-57 दिली. इथे किती पाहिजे? 1859 पाहिजे. 1857च्या उठावाच्या पूर्वीचे कोणतेही उठाव तुम्ही करताय लक्षात घ्या, तिथं तुम्हाला ह्या ज्या डेट आहेत ना त्या माहित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. एका आयोगाचं गठन पण केलं होतं. ओके, लक्षात ठेवा. हा कोण 3 कठिया पद्धती असेल. बरेच क्वेश्चन विचारले जातात मॉडर्न इंडियन हिस्ट्री मधून.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, कायदेशीर मार्गाने प्रतिकार हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्व बंगाल प्रांतामध्ये डॅश डॅश येथे घडून आलेल्या शेतकऱ्यांच्या उठावाचं एक वैशिष्ट्य होते. चांगला क्वेश्चन आहे की नाही? चला बोला, काय आहे उत्तर? पबना चळवळ, बरोबर. काय होती पबना चळवळ? क्वेश्चन सोपा आहे कारण रिपीट झालेला आहे. चला, ओके, पबना चळवळ, ठीक आहे. कायदेशीर मार्गाने प्रतिकार. लक्षात ठेवा, हे जे उठाव आहेत ना, हे कोणाचे होते? शेतकऱ्यांचे होते, भिल्लांचे होते, सैनिकांचे होते. जसं मी तुम्हाला लेक्चर स्टार्ट झाल्यावर एका क्वेश्चनचा आन्सर देताना सांगितलं होतं की उठाव सैनिकांनी पण केले, शेतकऱ्यांनी पण केले, भिल्लांनी पण केले, बरोबर. तर कोणाचे उठाव आहेत हे तुम्ही इथे लक्षात ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इसवी सन 1874च्या उत्तरार्धात, इसवी सन 1874च्या उत्तरार्धात सावकारांवर सामाजिक बहिष्कार घालून सावकारशाहीला प्रतिकार करण्याची एक उत्स्फूर्त चळवळ उभी राहिली. कोणत्या राज्यामध्ये? ठीक आहे, या सेशन मधून तुमचे 1857च्या पूर्वीचे जेवढे पण उठाव असतील बऱ्यापैकी कव्हर होऊन जातील. ठीक आहे, मी बऱ्यापैकी का म्हणते, कारण पुस्तकामध्ये 500 ते 600 प्लस क्वेश्चन आहेत. ते तुम्ही जर ठोकळा घेतला असाल नक्की घ्या, सॉल्व्ह करायला तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट येईल, कारण क्वेश्चन खूप छान फ्रेम केलेले आहेत. तर इथं डेट लक्षात ठेवा, 1874. कोणत्या राज्यामध्ये म्हटलंय? सावकारांवर म्हटल्यावर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे ना. सावकार कुठं म्हणतात? महाराष्ट्रामध्येच म्हणतात की नाही? महाराष्ट्र. तर हे हजरजबाबीपणा आपल्याला पाहिजे. अरे इथं सावकार शब्द आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणतात की सावकार, का दुसरीकडे कुठं म्हणतात? दुसऱ्या स्टेटमध्ये सांगा बरं, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सावकारांवर सामाजिक बहिष्कार घालण्याच्या, सावकारांवर सामाजिक बहिष्कार घालण्याच्या इसवी सन 1874 मधील चळवळीचा उगम खालीलपैकी कोठे झाला? ठीक आहे, ओके. सावकारांवर सामाजिक बहिष्कार घालण्याच्या इसवी सन 1874 मध्ये जी चळवळ होती त्या चळवळीचा उगम कुठं झाला? ऑब्विसली आपल्या महाराष्ट्रातच झालाय, पण कुठं? कराड जिल्हा सातारा, पारनेर जिल्हा अहमदनगर, वाई जिल्हा सातारा आणि करडे जिल्हा पुणे. कराडमध्ये झाला, बरोबर, कराडमध्ये झाला. ओके, उत्तर काय आहे? कराड. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की भारताचे हितकर्ते हा ब्रिटिश शासनाचा खरा चेहरा नसून तो त्यांचा मुखवटा आहे असं कोणी प्रतिपादन केलं? ठीक आहे, पाठीमागेही आपण बोललो होतो की जे उद्गार असतात समाज सुधारकांनी काढलेले त्याच्यावरती आयोग आपल्याला क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, असाच क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. खाली ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, दुसरा ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, तिसरा ऑप्शन आहे फिरोजशाह मेहता आणि चौथा ऑप्शन आहे पंडित मोतीलाल नेहरू. ठीक आहे, ओके. जसं की मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये बोलले होते की समाज सुधारकांचे विचार आपल्याला माहित असतात, जसं की मवाळ असतील, जहाल असतील, बरोबर, स्पेसिफिक कडवे बोलणारे समाज सुधारक असतील, तर त्याच्यामध्ये टिळकांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहित असतं, हो की नाही? बरोबर. तर इथं तुम्हाला क्वेश्चन हा विचारलेला, याच्यावरून तुम्ही आन्सर देऊ शकता, पण इथं आपलं आन्सर जे आहे टिळक नसून काय आहे? दादाभाई नौरोजी आहे. ठीक आहे, तर भारताचे हितकर्ते
हा ब्रिटिशांचा खरा चेहरा नसून तो त्यांचा मुखवटा आहे, असं जे प्रतिपादन आहे ना ते कोणी केलेलं आहे, दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 26 मार्च 1902 रोजी. जेव्हा असं एखादं इयर वगैरे देऊन क्वेश्चन स्टार्ट होतो, ऑब्विसली आपल्याला अशा वेळेस टेन्शन वगैरे येणं साहजिक असतं. पण जसं मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये बोलते की ज्या डेट तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेत त्या डेटचा आणि आन्सरचा खरंच संबंध आहे का हे एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. ठीक आहे, ओके. तर 1902 रोजी डॅश डॅश यांनी अंदाजपत्रकावरील आपलं पहिलं भाषण संसदेमध्ये केलं आणि हिंदुस्थानचा श्रेष्ठ संसदपटू म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. याच्या आधीच्या ज्या एक्झाम होत्या, बऱ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला श्रेष्ठ संसदपटू अशी जी काही पदवी आहे किंवा असं कोणाला म्हटलं जातं असा क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, दुसरा ऑप्शन आहे जी.बी. जोशी, तिसरा आहे गोपाळकृष्ण गोखले आणि चौथा आहे फिरोज शहा मेहता. ठीक आहे, ओके. चला, तर अशा प्रकारचे क्वेश्चन सोपे असतात, पण काय होतं रिव्हिजनच्या अभावी आपले असे छोटे छोटे क्वेश्चन चुकू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. उत्तर काय आहे बघा. हिंदुस्थानचे श्रेष्ठ संसदपटू कोणाला म्हटलेला आहे, गोपाळकृष्ण गोखल्यांना म्हटलेला आहे. बरोबर, कोणाला म्हटलेला आहे, गोपाळकृष्ण गोखले यांना म्हटलेला आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन सोपे आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे काही जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत नाही. कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा की तुमची राज्यसेवेची एक्झाम होण्याच्या आधी थेरॉटिकल मॅरेथॉन सेशन तुम्हाला हवेत का, नक्की सांगा जे विद्यार्थी राज्यसेवा 2024 देत आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे, क्वेश्चन आहे नगण्य संख्येच्या अल्पसंख्याक गटातील उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष या शब्दामध्ये इसवी सन 1888 मध्ये 1885 मध्ये आहे INC ची स्थापना. बरोबर, आणि 1888 मध्ये असा कोणता व्हाईसरॉय होता की ज्यानं काँग्रेसला काय म्हटलं आहे, फक्त वरच्या वर्गाचं प्रतिनिधित्व या काँग्रेसमध्ये आहे किंवा वरच्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष. ठीक आहे, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड आयर्विन. लक्षात घ्या, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिंटो. तर हे व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल यांचा टाइम पिरियड आणि त्यांचं जे काम आहे, बरोबर, कार्यकाळ आहे ते तुम्ही करून ठेवा, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, 100% विचारले जातात. ठीक आहे, तर असं कोणी म्हटलेलं आहे, तुम्ही हे इयर बघून पण सांगू शकता की त्या कालावधीमध्ये कोण होतं व्हाईसरॉय. चॅटबॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या, जरी सेशन रेकॉर्डेड असलं तरी सुद्धा. आयर्विन तर नव्हते. बरोबर, आयर्विन होते का, नाही. आयर्विन कधी होते, आपला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर. तर हा एक ऑप्शन तुमचा जाईल, आयर्विन हा एक ऑप्शन जाईल. बरोबर, लॉर्ड कर्झन तर होते का, नाही. INCच्या वेळेस लॉर्ड कर्झन नव्हते. मॉर्ले मिंटो कधी आलेला आहे, मॉर्ले मिंटो, त्याच्यावरनं तुम्ही आठवू शकता. तर ही संभावना केली होती लॉर्ड डफरिन यांनी. अशा प्रकारे जर आपला अभ्यास चांगला असेल तर आपण इथं इलिमिनेशन मेथड वापरून या सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, ओके. बघा, तुम्हाला बऱ्याच लोकांनी, बऱ्याच जुन्या विद्यार्थ्यांनी सांगितलं असेल की इलिमिनेशन मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होतात, पण त्याच्यासाठी त्या लेवलचा अभ्यास पण लागतो. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय काँग्रेसचा झपाट्याने ऱ्हास होत असून तिला शांतपणे गाडून टाकणे ही माझी सर्वात मोठी महत्वाकांक्षा आहे, असं कोणी म्हटलेलं आहे. लॉर्ड डफरिन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड आयर्विन आणि लॉर्ड कर्झन. हाही क्वेश्चन सोपा आहे, कारण तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर, सगळ्यात जास्त लोकप्रिय होते रिपन. बरोबर, आणि सगळ्यात जास्त टीका होती कर्झन याच्यावरती. ओके, औरंगजेब म्हटलं होतं. तर हे उद्गार काढलेले आहेत लॉर्ड कर्झन यांनी, लक्षात ठेवा. फक्त काय होतं, जसं मी बोलले की या लेवलचे क्वेश्चन जे आहेत ना, इन्फॉर्मेशन देणारे तुम्हाला, हे खूप कमी पुस्तकामध्ये असतात. तर हा राज्यसेवेचा जो ठोकळा आहे याच्यामध्ये 500+ क्वेश्चन आहेत जे तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, पुढचा क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय क्रांतीची जननी, मदर ऑफ इंडियन रिव्होल्यूशन या समर्पक शब्दामध्ये कोणाचा गौरव केला जातो. बघा, भारतीय क्रांतीची जननी म्हणजे मदर ऑफ इंडियन रिव्होल्यूशन
या शब्दामध्ये कोणाचा गौरव केला जातो? पहिला ऑप्शन आहे सरोजिनी नायडू, दुसरा ऑप्शन आहे अरुणा असफ अली, तिसरा आहे राणी लक्ष्मीबाई आणि चौथा ऑप्शन आहे मॅडम भिकाजी कामा. लोकसेवा आयोग एम के गांधीजी, महात्मा गांधीजी आणि त्यांची जी काही मेजर आंदोलनं आहेत आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, अशा स्त्रियांच्या कार्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं. लक्षात ठेवा. मेरी कार्पेंटर असतील, सरोजिनी नायडू असतील, अरुणा असफ अली असतील, यांच्यावरती क्वेश्चन आयोगाने पूर्वीही विचारलेले आहेत. चला, उत्तर आहे मॅडम भिकाजी कामा. बरोबर. मदर ऑफ इंडियन रिव्हॉल्युशन कुणाला म्हटलं जातं? मॅडम भिकाजी कामा यांना म्हटलं जातं. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली काही थोर समाजसेवक तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचं कार्य पण दिलेलं आहे. तुम्हाला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे असं तुम्हाला म्हटलंय. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधलं. दुसरा ऑप्शन आहे शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार. तिसरा ऑप्शन आहे ब्राह्मणेतरातून पुरोहित तयार करण्यासाठी शाळा काढली. चौथा ऑप्शन आहे पुणे येथे सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, कारण याच्यामधून इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप जास्त मिळते. पण लक्षात घ्या, इथं तुम्हाला जोड्या जुळवा असा क्वेश्चन नाहीये. लक्षात घ्या, जोड्या जुळवा असा क्वेश्चन नाहीये, तर चुकीची जोडी शोधायची. लक्षात आलं? बरोबर. हा, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोन्हीमध्ये कन्फ्युजन कायमच असतं विद्यार्थ्यांना, हो की नाही? आणि क्वेश्चन त्यांच्यावरती येतात पण. बघा, रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर कुठे बांधलं? रत्नागिरीला बांधलं. कोणी बांधलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार ज्योतिबा फुले. ब्राह्मणेतरातून पुरोहित तयार करण्याची शाळा राजर्षी शाहू महाराज. आणि राजर्षी शाहू महाराज हे आहेत आपल्या आयोगाचे अतिशय फेवरेट पर्सन. यांच्यावरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. इव्हन यांनी ज्या वृत्तपत्रांना मदत केली त्या वृत्तपत्रांवरती पण आयोग तुम्हाला सतत क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. ओके. आता पुणे या ठिकाणी सेवा सदनची स्थापना तर पुणे या ठिकाणी आहे, बरोबर, पण ती पंडिता रमाबाईंनी नाही केलेली. कोणी केली आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर सांगा. याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघूया किती विद्यार्थ्यांना याचा आन्सर देता येईल. ठीक आहे. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखादाच क्वेश्चन मी तुम्हाला विचारते, अदरवाइज बाकी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपण इथं देतो. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ओके. 1 ऑगस्ट 1920 महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनास औपचारिक प्रारंभ झाला. गांधीजींची सगळी आंदोलनं, जे आंदोलन फक्त एखाद्या भागापुरतं मर्यादित होतं, जे नॅशनल लेवलचं होतं, बरोबर, कोणत्या आंदोलनामध्ये महिलांचा जास्त सहभाग होता, कोणत्या आंदोलनामध्ये शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, बरोबर, महिला, या सगळ्यांचा सहभाग होता, हे सगळं आपल्याला इथं माहित असायला हवं. लक्षात ठेवा. तर इथं तुम्हाला डेट दिली, तुम्हाला डेट चेक करायचे. दुर्दैवाने अगदी त्याच दिवशी बाळ गंगाधर टिळक या महान राष्ट्रीय नेतृत्वाची प्राणज्योत मालवली. टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रातून शिवाजीचे उद्गार ही कविता 15 जून 1897 रोजीच्या अंकातून प्रसिद्ध केली. ठीक आहे. क्वेश्चन चांगला आहे, फक्त एरर डिटेक्ट करावी लागतंय तुम्हाला इथं. बघा, आणि खाली ऑप्शन आहेत, कोणती विधाने योग्य आहेत म्हटलंय. फक्त 2 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3 आणि कोणतेही नाही. क्वेश्चन तर फार सोपा आहे, कारण गांधीजींची आंदोलनं येणार नाहीत असं शक्यच नाही विद्यार्थ्यांना, बरोबर. चला बघा, इथं पहिलं सेंटेन्स बघा, 1 ऑगस्ट 1920, बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. 1 ऑगस्ट 1920 बाळ गंगाधर टिळकांचा निधन, बरोबर, हेही बरोबर आहे. तिसरं विधान ही बरोबर आहे. केसरी या वृत्तपत्रातून शिवाजीचे उद्गार ही कविता
15 जून 1897 ला प्रसिद्ध केली. तर उत्तर काय आलं आपलं 1, 2 आणि 3. कोणतेही नाही हा ऑप्शन पण आहे, पण तुम्हाला योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय हे थोडंसं केअरफुली बघत चला. योग्य विचारलंय का अयोग्य विचारले, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिरज कटात इंग्रजी कार्यकर्त्यांसह एकूण 25 कम्युनिस्ट नेत्यांचा समावेश होता. मिरज कट खटला, चितगाव कट खटला विचारले जातात, लक्षात घ्या. कोणाचा समावेश या कटामध्ये नव्हता? काय विचारले आपल्याला? मिरज कटाबद्दल क्वेश्चन विचारलाय. पहिला ऑप्शन आहे शौकत उस्मानी, दुसरा आहे फिलिप्स फ्रंट, तिसरा आहे के.एल. कदम, चौथा आहे मानवेंद्रनाथ रॉय, पाचवा आहे मुझफ्फर अहमद, सहावा आहे श्रीपाद अमृत डांगे. चला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा मिरज कट खटला कधी झाला होता? मिरज कट खटला जो आहे ना तो कधी झाला होता? तुमच्यासाठी क्वेश्चन. मानवेंद्रनाथ रॉय, बरोबर. मानवेंद्रनाथ रॉय आपण कुठं वाचतो? जेव्हा आपण इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास करतो, बरोबर. मानवेंद्रनाथ रॉय उत्तर आहे हे. तिथं तुम्ही चौथा ऑप्शन हा द्याल तर आयोगाच्या परीक्षेमध्ये पण असं होतं, म्हणून खाली दिलेले ऑप्शन पण वाचा. 100% होतं. जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा कधी ना कधी तुम्हाला हा एक्सपिरियन्स येईल, बरोबर. पण येऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला इथं वारंवार सांगतो की वरी 4 ऑप्शन दिले असताना खालचे 4 ऑप्शन सुद्धा केअरफुली आपल्याला तिथं पाहावे लागतात, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते राज्य 1956च्या राज्य पुनर्रचना अधिनियमान्वये अस्तित्वात आलेले नाही? बरोबर. याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. फाजल अली कमिशन असेल, बरोबर. लक्षात येते का बघा. जेव्हीपी समिती असेल. पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा आहे यूपी, तिसरा आहे ओडिसा, चौथा आहे गुजरात. 9 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. महाराष्ट्र, गुजरात आपल्याला माहिती आहे, बरोबर. गुजरात. उत्तर काय येईल? गुजरात, ठीक आहे. आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. व्ही पाटील सरांचं पुस्तक तुम्ही काढा. व्ही पाटील सरांच्या पुस्तकाच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जात नाहीत, आणि जर गेलाच क्वेश्चन तर जे.एल. मेहता सरांच्या पुस्तकातून सगळे क्वेश्चन कव्हर होतात. आधुनिक भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, प्राचीन भारत असेल, खूप चांगली पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत. पुस्तकांबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती किंवा आपल्या पब्लिकेशनचा जो नंबर आहे त्या नंबरवरती पण क्वेश्चन विचारू शकता, ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होत. आणि याच्यावरती कंबाईनला तुम्हाला क्वेश्चन विचारला होता माउंटबॅटन आणि सी राजगोपालाचारी यांच्यावरती, ठीक आहे. ओके, आपण रिव्हिजन घेतोय. नवीन काही कंटेंट जास्त आपण इथे घेत नाही, पण क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम केले जातात हे तुम्ही इथून शिकून घ्या. माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, बरोबर आहे. सी राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर. म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही विधानं बरोबर दिसत आहेत. लक्षात आलं? दोन्हीही विधानं बरोबर आहेत, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला जस्ट एक 2 मिनिट थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बघा, क्वेश्चन आहे एका हिंदू अतिरेक्याने महात्मा गांधीजींची हत्या केली. कधी केली? सिंपल सिंपल तुम्हाला डेट विचारलेली आहेत. रिवाइज करतोय आपण, ठीक आहे. ओके, 2 ऑक्टोबर तर आपल्याला माहित असतं, बरोबर.
हा, पण 2 ऑक्टोबर का आहे जयंती? हा, इथंच कन्फ्युजन होतं बरोबर. 30 जानेवारी 1948. अतिघाई संकटात नाही. लक्षात आलं? क्लिअर? अतिघाईमुळे असं होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती ठरण्याचा मान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होत. संस्थानांचे विलिनीकरण करण्यात भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी असामान्य मुत्सद्देगिरी व कणखरपणा याचं दर्शन घडवलं. कृष्ण मेनन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान ठरले. पण काय विचारलंय तुम्हाला? कोणती विधाने असत्य नाहीत? म्हणजे तुम्हाला इथं सत्य असणारी विधानं विचारलेत बरोबर. सत्य असणारी विधानं विचारलेत. क्वेश्चन कशा प्रकारे विचारलाय ते थोडंसं तुम्ही समजून घ्या. ओके. असत्य नाहीत म्हणजे सत्य आहेत. ठीक आहे. हा, मग इथे जर आपण बघितलं राजेंद्र प्रसाद बरोबर आहे, जवाहरलाल नेहरू बरोबर आहे, तिसरं ऑप्शन पण बरोबर आहे. ठीक आहे. पण चौथा ऑप्शन तुमचा चुकीचा आहे. ओके. हा, म्हणजे असत्य नाही पण हा असत्य आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? 1, 2 आणि 3. मग मला सांगा, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमच्यासाठी जेवढे जेवढे क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेत, कमेंट बॉक्समध्ये मला त्याची उत्तरं द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1955 मधील डॅश डॅश येथील अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच जाहीरपणे समाजवादाचा अंगीकार केला. पहिला ऑप्शन आहे बेंगलुरू, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे चेन्नई, चौथा आहे आवडी. नोट करून घ्या. आयएनसीची स्थापना, आयएनसीचं काम, आयएनसीची अधिवेशनं, अध्यक्ष, त्या अधिवेशनामध्ये झालेले ठराव, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि आपल्याला हे तोंडपाठ असायला हवं. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला इथं 1955 म्हटलं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्ष महिला होत्या किंवा कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष पारशी होते, मुस्लिम होते किंवा ब्रिटिश होते, अशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जातो. ठीक आहे. ओके. आवडी अधिवेशन बरोबर. आवडी अधिवेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्करी कारवाई करून हैदराबादचे भारतात विलिनीकरण 18 सप्टेंबर 1948. आता इथे काय लिहिलंय बघा, लष्करी कारवाई. तर हे जे संस्थानांचं विलिनीकरण होतं ना, तर हे काही संस्थानं सार्वमतानं, काही संस्थानं लष्करी कारवाईनं बरोबर अशा पद्धतीने इथं हे इन्व्हॉल्व करून जॉईन करून घेतलेले आहेत बरोबर. तर हैदराबाद भारताचा एक घटक बनला. ऑपरेशन पोलो वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. सेकंड विधान आहे स्वामी रामानंद तीर्थ, बरोबर आहे का बघा, यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून हैदराबाद संस्थानातील जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. थर्ड आहे ऑपरेशन पोलो, ही लष्करी कारवाई हैदराबाद संस्थान भारतात सामील करून घेण्याशी संबंधित होती. याच्यावरती एका मार्काचा क्वेश्चन तुम्हाला कंबाईनला विचारला होता. 152 नंबरचा क्वेश्चन. सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाही. कारण का, इन्फॉर्मेशन देण्यासारखा क्वेश्चन आहे बरोबर. इन्फॉर्मेशन देणारा क्वेश्चन आहे. तर तिसरं विधान बरोबर आहे, ऑपरेशन पोलो बरोबर आहे. रामानंद तीर्थ, हैदराबाद स्टेट काँग्रेस बरोबर आहे. मेजर जनरल चौधरी, लष्करी कारवाई 18 सप्टेंबर 1948, हे सगळं बरोबर आहे. म्हणजे उत्तर आले वरील सर्व. आता इथून तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला इथं जी नावं दिलेली आहे, डेट दिलेली आहे, त्या सगळ्या लक्षात ठेवा. कारण कंबाईनला 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. राज्यसेवेला जसं इथं क्वेश्चन फ्रेम झालाय 3 लाइनर 4 लाइनर, तशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा क्वेश्चन आहे,
स्वातंत्र्यानंतरही जुलै 1954 पर्यंत दादरा आणि नगर हवेली हा प्रदेश डॅश डॅश यांच्या अंमलाखाली होता. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. सोपा क्वेश्चन आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1954 पर्यंत दादरा आणि नगर हवेली हा जो प्रदेश होता कोणाच्या अंमलाखाली होता असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होता. बरोबर, सोपा क्वेश्चन आहे. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होता. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतात शेतजमीन सुधारणा मसुद्याची रूपरेखा कृषी सुधारणा समितीने, याला खरा IMP व्हॅल्यू ऍडिशन, तुम्ही याच्या आधी कधी कृषी सुधारणा समितीचा उल्लेख ऐकला नसेल, समितीने तयार केला होती आणि या समितीला डॅश डॅश समिती म्हणून ओळखलं जातं. लक्षात घ्या. वर्गीस कुरियन समिती, कुमारप्पा समिती, MS स्वामीनाथन समिती आणि अप्पासाहेब पवार समिती. नवीन क्वेश्चन आहे, व्हॅल्यू ऍडिशन करा. क्वेश्चन विचारले तर तुम्हाला मार्क्स मिळतील. इव्हन मेन्स मध्ये सुद्धा असे क्वेश्चन विचारले जातात. लक्षात घ्या. तर भारतामध्ये शेतजमीन सुधारणा मसुद्याची जी रूपरेखा करणारी कृषिक मसुदा समिती होती, सुधारणा समिती होती, सॉरी, त्याला नाव होतं कुमारप्पा समिती. ठीक आहे, काय नाव होतं? कुमारप्पा समिती. ओके, क्लिअर. फक्त क्वालिटी बुक्स मध्येच तुम्हाला एक्स्ट्रा कंटेंट मिळेल, इतर बुक्स मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कंटेंट मिळणार नाही. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते, तर चीनचे पंतप्रधान कोण होते असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. माओ से तुंग यांची नावं फार भारी असतात. चौन एन लाय, ली पेंग आणि सन यत सेन कोण होते चीनचे पंतप्रधान? चौ एन लाय. बरोबर, चौ एन लाय. बघा, हे GK टाइप क्वेश्चन आहेत. इथं तुम्हाला जास्त काही बॅकग्राऊंड वगैरे सांगायची गरज नाहीये. ठीक आहे, इन्फॉर्मेशन फक्त आपल्याला इथं माहित असली पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय घटनेच्या मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? इंडियन पॉलिटीमध्ये पण आपण हा भाग करतो. KM मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते सांगा? काही प्रमुख समित्या होत्या, काही दुय्यम समित्या होत्या. वल्लभभाई पटेल, N माधवराव, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. वल्लभभाई पटेल होते का मसुदा समितीमध्ये? नाही. मुंशी होते, अय्यर होते, माधवराव होते. म्हणजे उत्तर आलं तुमचं 1, 2 आणि 4 हे नव्हते. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला इंडियन पॉलिटी सेक्शन मध्ये पण क्वेश्चन विचारले जातात. लक्षात घ्या. समजला? क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिराजींच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1971 मधील निवडणुका जिंकून कोणत्या पक्षाने लोकसभेमध्ये 2/3 बहुमत मिळवलं? सिंडिकेट काँग्रेस, इंडिकेट काँग्रेस, काँग्रेस R आणि काँग्रेस O. काँग्रेस O आणि काँग्रेस R. उत्तर आहे काँग्रेस R. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इसवी सन 1969 मध्ये काँग्रेस फुटली. कधी? 1969 मध्ये. तेव्हा इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कोणत्या नावाने ओळखली जाईल, जी इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखाली होती? सिंडिकेट काँग्रेस, काँग्रेस O, काँग्रेस R आणि काँग्रेस I. सोपा क्वेश्चन आहे, आत्ताच वरती आपण बघितलेला आहे. जिथं इंदिरा गांधीजींचं नेतृत्व होतं. बरोबर, काँग्रेस R. ओके, बऱ्यापैकी सगळ्यांना हे माहित असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे इतर भागात सुद्धा भाषावार प्रांत रचनेच्या मागणीनं मूळही धरलं आणि संघर्षाची भाषा केली? आंध्र राज्य, आसाम,
महाराष्ट्र, गुजरात. आपल्या महाराष्ट्र हे तर उत्तर येईल का? नाही येणार, बरोबर. आपल्याला माहिती आहे हे कोणत्या राज्यामुळे झालेलं आहे? आंध्र राज्य. आंध्र प्रदेश नाही बरं का, आंध्र राज्य. ठीक आहे, ओके. आणि मग इथून पुढे तुम्हाला सिक्वेन्स विचारला जातो राज्य निर्मितीचा. इसवी सन 1717 मध्ये इंग्रजांना बंगाल प्रांतामध्ये विनाकर व्यापार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IMP, विनाकर व्यापार परवाना देणारा डॅश डॅश हा मोगल बादशाह कोण होता? बहादूर शाह होता, फरुखसियर होता, शहा आलम होता का जहांगीर होता? बघा, 1717 मध्ये इंग्रजांना बंगाल प्रांतात विनाकर व्यापार परवाना देणारा मोगल बादशाह कोण होता? बहादूर शाह, फरुखसियर, शहा आलम आणि जहांगीर. जहांगीर नव्हता, बरोबर, फरुखसियर होता. ओके, कोण होता? फरुखसियर होता, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बक्सारच्या युद्धाचे परिणाम कोणते? बक्सारच्या युद्धाचे परिणाम कोणते? तुम्हाला बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, जे काही तह वगैरे झालेले असतील त्याच्यामध्ये काय अटी होत्या, कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीकडे क्वेश्चन विचारलेत. तर इथं तुम्हाला पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, मोगल बादशाह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आला. बरोबर आहे का? बघा, इंग्रजांना बंगालचे दिवाणी हक्क मिळाले, इंग्रजी सत्तेचा भारतातील पाया रचला गेला, बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू झाली. खूप चांगला क्वेश्चन आहे आणि खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, बरोबर. तर हे सगळं झालंय बक्सारच्या लढाईनं किंवा बक्सारच्या युद्धानं, बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि रिकॉल पण करा की मोगल बादशाह इंग्रजांच्या नियंत्रणाखाली आला, कसले हक्क मिळाले? बंगालचे दिवाणी हक्क मिळाले, बरोबर. भारतातील सत्तेचा पाया घातला गेला. प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई दोन्ही तुम्हाला विचारली जाते. आणि स्पेसिफिक कुठं? बंगालमध्ये लागू झाली दुहेरी शासन व्यवस्था, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. 24 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कशाचा बक्सारच्या लढाईचा परिणाम म्हणून उल्लेख करता येईल? बक्सारच्या लढाईचा परिणाम काय झाला? मुघल सत्तेचा अंत झाला, अवध संस्थानाचा पराभव झाला, बंगाल, बिहार, ओडिसामध्ये इंग्रजी सत्तेचं दृढीकरण झालं, भारतातील 2 बलाढ्य शक्तीवर इंग्रजांनी निर्विवाद विजय मिळवला. काय येईल उत्तर बघा? मुघल सत्तेचा अंत घडून आला का बक्सारच्या लढाई? नाही, बरोबर, नाही, लक्षात घ्या. अवध संस्थानाचा पराभव झाला, बरोबर. बंगाल, बिहार, ओडिसामध्ये सत्तेचं दृढीकरण झालं आणि 2 बलाढ्य शक्तीवर काय झालं? इंग्रजांनी निर्विवाद विजय मिळवलेला आपल्याला इथं दिसून येतो. ओके, क्लिअर. चला पुढचा पार्ट आपण घेऊया. प्रशासकीय सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं, लक्षात ठेवा, प्रशासकीय सुधारक कोणाला म्हटलेला आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हटलेला आहे. आणि या लॉर्ड कॉर्नवॉलिसने खालीलपैकी कोणत्या सुधारणा केल्या? सती प्रथेस बंदी, कायमधारा पद्धती, आधुनिक पोलीस दलाची उभारणी, भारतामध्ये मुलकी सेवेची सुरुवात. चला, प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कोणत्या सुधारणा केल्या? 163 नंबरचा क्वेश्चन. सती प्रथेला बंदी नाही, कॉर्नवॉलिस होता का तेव्हा? नव्हता, बरोबर. म्हणजे येईल का मग सती प्रथा? नाही. मग इथे काय येईल सांगा उत्तर? राजा राममोहन राय यांच्या सोबत कायमधारा पद्धती, पोलीस दलाची स्थापना, मुलकी सेवेची सुरुवात. म्हणजे उत्तर आलं आपलं 2, 3 आणि 4. असंच तुम्हाला पेंढाऱ्यांचा बंदोबस्त कोणी केला वगैरे असेही क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण लक्षात घ्या, इथं असे स्पेशल कोणते क्वेश्चन नाहीयेत की जिथं खूप जास्त एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय. आपण जस्ट राज्यसेवा, पूर्व परीक्षा आणि कंबाईन साठी क्विक रिव्हिजन घेतोय. ओके, ओके. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या सेशन मध्ये घेऊया. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपण राज्यसेवा 2025 साठी ही सेशन स्टार्ट करणार आहोत.
कमेंट बॉक्समध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमचे फीडबॅक द्या. जे विद्यार्थी स्पेशली राज्यसेवा 2025 देत आहेत अशा विद्यार्थ्यांनी मेसेज करा की तुम्हाला नक्की इथं काय हवं आहे. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण कंटिन्यू करूया. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, बघा क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे महाराष्ट्रातील पहिला शिवाजी उत्सव जो आहे शिवजयंती लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली 15 एप्रिल 1896. डेट लक्षात ठेवा बरं का, डेट इम्पॉर्टंट आहे. डॅश डॅश येथे साजरा केला गेला. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे शिवनेरी, दुसरा आहे मौजे कसबा पुणे, तिसरा आहे किल्ले रायगड आणि चौथा आहे गायकवाड वाडा पुणे. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन वरून तुमचे 3 क्वेश्चन बनतात. एक तर पहिला क्वेश्चन बनतो की महाराष्ट्रातला पहिला शिवाजी उत्सव कोणी चालू केला? टिळकांनी चालू केला. बरोबर, कधी चालू केला? 15 एप्रिल 1896. आणि कुठं चालू केला? ओके, तर हे 3 क्वेश्चन तुमचे इथं बनतात. आता याचं उत्तर काय असेल बघा, आपल्याला काय विचारलंय ते तुम्ही इथं बघा. चला बघा, काही ठिकाणी कन्फ्युजन पण आहे की पहिला शिवजयंती उत्सव जो आहे तो महात्मा फुल्यांनी चालू केले असं. ठीक आहे, काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे तसं. किल्ले रायगड, बरोबर, कुठं करणार? ऑब्विसली कुठं करणार? किल्ले रायगड. ठीक आहे, ओके. आपल्याला वाटतं शिवनेरी, पण उत्तर काय आहे? किल्ले रायगड. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, माझ्यानंतर हा माझीच भाषा बोलेल असं महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भात म्हणाले. सेकंड सेंटेन्स आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नागा नेत्या गायदीन लियू यांना राणी ही पदवी देऊन सन्मानित केलं. बरोबर आहे का बघा, की महात्मा गांधीजींनी नेहरूजींबद्दल असं काही विधान काढलं होतं का? 115 नंबरचा क्वेश्चन. बरोबर आहे, दोन्ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे, ओके. तर नेहरूजी गांधीजी बोलले होते आणि जे जवाहरलाल नेहरू होते यांनी जे नागा नेत्या होत्या ना त्यांना राणी ही पदवी दिली होती. म्हणजे इथं दोन्ही विधानं योग्य आहेत. तर काही क्वेश्चन इन्फॉर्मेशन साठी करायचे असतात, तिथे जास्त डीप मध्ये जायचं नसतं, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काँग्रेसच्या इसवी सन 1895च्या पुणे अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते डॅश डॅश यांनी वी आर द ॲडव्होकेट्स ऑफ रिफॉर्म नॉट ऑफ रिव्होल्युशन या शब्दामध्ये काँग्रेसमधील मवाळांची भूमिका स्पष्ट केली. खूप चांगला क्वेश्चन आहे बघा. याच्यासाठी तुम्हाला इथं काँग्रेसची अधिवेशनं, अध्यक्ष आणि त्यांनी जे दिलेले ठराव असतील किंवा त्यांचे उद्गार असतील माहित असायला हवं. पहिला ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी. अध्यक्ष कोणत्या वर्षाचे म्हटले? 1895. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता. काय येईल उत्तर बघा, कोण होते 1895चे अध्यक्ष? म्हणून आपण बोलतो की आपल्याला अध्यक्ष माहित पाहिजे. बरोबर, मेहता तर नव्हते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ओके, 1895 मध्ये अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ज्यांनी वी आर दी ॲडव्होकेट्स ऑफ रिफॉर्म नॉट फॉर रिव्होल्युशन या शब्दामध्ये कोणाची भूमिका मांडली? तर यांनी इथं भूमिका स्पष्ट केलेली आहे मवाळांची. तुम्हाला मवाळ नेते आणि जहाल नेते वर्गीकरण करा असाही क्वेश्चन आला होता 2016-17च्या आसपास. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणास हिंदू महासभेचे नेते म्हणून संबोधता येणार नाही? पहिला ऑप्शन आहे विनायक दामोदर सावरकर, दुसरा ऑप्शन आहे भाई परमानंद, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि चौथा ऑप्शन आहे गोपाळ कृष्ण गोखले. चला काय येईल उत्तर बघा, हिंदू महासभेवरती क्वेश्चन खूप जास्त येतात, लक्षात घ्या. हिंदू महासभा, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? ठीक आहे, हिंदू महासभेची स्थापना कोणी केली?
चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. कंटिन्यू करूया. तर उत्तर काय आहे बघा, जसं मी तुम्हाला बोलले की हिंदू महासभेवरती क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात. बरोबर. डी ऑप्शन. ओके. गोपाळ कृष्ण गोखले होते का हिंदू महासभेचे नेते? नाही. मग इथं आपल्याला हिंदू महासभेची जी स्थापना आहे ना ती माहिती पाहिजे. हो की नाही? हा मग चला बोला, हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? हिंदू महासभा बघा, रेकॉर्डेड सेशन जरी असलं तरी मी तुम्हाला इथं वेळ देते. ठीक आहे, चला बोला. आणि नंतर काय झालं? ओरिजिन असेल, त्याचं बिलीफ्स असते, मेजर त्यांचे नेतृत्व असेल, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येतात. तर नोट डाऊन करून घ्या. हिंदू महासभा तुम्हाला वाचायचंय पुस्तकामधून. ठीक आहे, आपली पुस्तकं मी तुम्हाला सगळी सजेस्ट केलेली आहेत. उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. तुमच्यासाठी सेशन मधून तिसरा क्वेश्चन, हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? ठीक आहे, ओके, कधी झाली? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर या मराठी ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करण्याचं जे श्रेय आहे ते कोणत्या विद्वान क्रांतिकारकाकडे जाते? ओके, ट्रान्सलेशन कोणी केलं असं तुम्हाला विचारलंय. मदनलाल धिंगरा, श्यामजी कृष्ण वर्मा, विष्णू गणेश पिंगळे आणि VVS अय्यर. कोणी केलेलं आहे ट्रान्सलेशन? VVS अय्यर यांनी. ठीक आहे, ओके, व्हॅल्यू ऍडिशनल क्वेश्चन आहे, VVS अय्यर यांनी, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रान्सच्या किनाऱ्यावर मार्सेल्स बंदराजवळ सावरकरांनी बोटीतून केलेल्या साहसी, आता कोणत्या बंदराजवळ? मार्सेल्स बंदराजवळ. कुठं? फ्रान्सच्या जवळ. ठीक आहे, तर इथं त्यांचं पलायन अयशस्वी झालं होतं. बरोबर. तर जी पेनिन्शुलर अँड ओरिएंट कंपनीच्या मालकीची बोट होती ना, त्या बोटीचं नाव तुम्हाला विचारलंय की कोणती बोट होती बाबा? पहिला ऑप्शन आहे एलिझाबेथ, दुसरा आहे विक्टोरिया, तिसरा आहे मोरिया आणि चौथा आहे मारिया. बघा, मोरिया आणि मारिया कन्फ्युजन होतं की नाही? तर ऑप्शन आहे आपला यस मोरिया. पण इथं तुम्हाला ही कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, बंदराचं नाव पण लक्षात ठेवा आणि या बोटीचं नाव ही लक्षात ठेवा. तिन्ही पैकी कशावरतीही आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात पोर्तुगीज सत्तेच्या ऱ्हासास डॅश डॅश हे महत्वाचे कारण घडले? इतर युरोपियनांचा विरोध. सेकंड ऑप्शन आहे मराठ्यांचा प्रभाव. तिसरा ऑप्शन आहे त्यांचं असहिष्णू धार्मिक धोरण. पहिल्यांदा हा ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकाल, हो की नाही? बरोबर, सुरुवातीलाच आपण हा ऑप्शन इलिमिनेट करू शकतो का?
नाही करू शकत, बरोबर, कारण तेच महत्वाचं कारण आहे की त्यांचं असहिष्णू धार्मिक धोरण. ठीक आहे, असहिष्णू म्हटलेलं आहे. लक्षात आलं? सत्तेचा ऱ्हास का झाला? आणि चौथा ऑप्शन आहे भारतीयांची राष्ट्रीय वृत्ती. तर हा क्वेश्चन सोपा होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जहाल नेते व काँग्रेस एकत्र येणे म्हणजे निरोगी शरीरावर रोगट अवयवाचं रोपण करणं. बघा कसे बोलत होते ती लोक. जहाल राष्ट्रीय नेत्यांच्या विषयी आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत? या शब्दामध्ये. कोणी केलेत? ऑब्व्हियसली मवाळ नेत्यांनीच केले असणार, बरोबर, पण हे सगळे मवाळच आहेत. इथं जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत सगळे मवाळच आहेत. त्याच्यापैकी उत्तर काय असेल आपलं? H.A. वाडिया. ठीक आहे, ओके, H.A. वाडिया. जनरली आपल्याला माहित असलेल्या ऑप्शन कडे आपण जातो, मेहता असतील, तेलंग असतील किंवा गोपाळकृष्ण गोखले असतील, पण हे उद्गार कोणाचे आहेत? H.A. वाडिया यांचे आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देव जर अस्पृश्यता सहन करणार असेल तर मी देवालाही मुळीच मानणार नाही. एका अस्पृश्यता निवारण परिषदेतील हे उद्गार कोणाचे आहेत? पहिला ऑप्शन आहे विठ्ठल रामजी शिंदे, दुसरा आहे लोकमान्य टिळक, तिसरा आहे महात्मा गांधी आणि चौथा आहे सुधारक आगरकर. बघा, देव जर अस्पृश्यता सहन करणार असेल तर मी देवाला सुद्धा मानणार नाही असं कोणी म्हटलंय? अस्पृश्य लोकांसाठी काम कोणी केलं? रामजी शिंद्यांनी पण केलं, लोकमान्य टिळकांनी पण केलं, बरोबर. जनरली आपण विठ्ठल रामजी शिंदे आणि आंबेडकर साहेबांना मानतो, पण याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. तर सिली मिस्टेक होऊ शकतात. आपण उत्तर काय देणार? विठ्ठल रामजी शिंदे, बरोबर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1940च्या दशकात कुळांनी किंवा बर्गतदारांनी सुरू केलेल्या तेभागा चळवळीशी, जसं तुम्हाला उलगुलांवरती क्वेश्चन होता ना, उलगुलांवरती, तसंच तुम्हाला तेभागा चळवळीवरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तेभागा चळवळीशी खालीलपैकी कोणता प्रांत संबंधित होता? पहिला ऑप्शन आहे संयुक्त प्रांत, दुसरा ऑप्शन आहे बंगाल, तिसरा ऑप्शन आहे बिहार आणि चौथा ऑप्शन आहे मध्य प्रांत. बोला, 1940च्या दशकात कुळांनी किंवा बर्गतदारांनी सुरू केलेल्या तेभागा चळवळीशी ओके. चला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चला, तर तेभागा चळवळ करून घ्या. जसं उलगुलांवरती क्वेश्चन होता तसं तुम्हाला तेभागा चळवळीवरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील एक महान एकच मिनिट थांबा. काय विचारले आपल्याला? भारतातील एक महान क्रांतिकारक महिला जिने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिलं. त्या पत्राने जसं काही क्रांतीचं रणशिंगच फुंकले गेले. त्या पत्रात तिने महिलांना भारतीय क्रांतिकारकांच्या खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांकडून होत असलेल्या शोषणाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. ती क्रांतिकारक महिला कोण होती? कल्पना दत्त, अपर्णा सेन, प्रीतिलता वड्डेदार आणि अंबिका चक्रवर्ती. सोपा क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाहीये याच्यामध्ये. फक्त क्वेश्चन कसा बनवलाय? लेंदी बनवलाय, बरोबर, ओके. प्रीतिलता वड्डेदार, उत्तर काय आहे? प्रीतिलता वड्डेदार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, महात्मा गांधींनी फक्त एकदाच काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. महात्मा गांधी 1924च्या बेळगाव येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींनी एकदाही काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेलं नाही. आयएनसीच्या अधिवेशनावरतीच क्वेश्चन आहे, बरोबर, आयएनसीच्या अधिवेशनावरतीच क्वेश्चन आहे, आपल्याला माहित असतं. योग्य विधान विचारले. एकदा भूषवलेलं होतं की नाही?
मग एकदाही भूषवलं नाही हे येईल का? पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे. फक्त 1 आणि 2. ओके, सोपा क्वेश्चन आहे. फक्त सगळे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्या डेट आहेत ना, त्या तुम्ही करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 17 ऑक्टोबर 1940 रोजी वैयक्तिक सत्याग्रहाची जी मोहीम आहे त्याला सुरुवात झाली. आपल्याला विचारलं जातं वैयक्तिक सत्याग्रह मोहिमेला सुरुवात कधी झाली? गांधीजींनी या सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे, दुसरे सत्याग्रही कोण होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही असतील असं ठरवण्यात आलं. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 2, कोणतेही नाही आणि वरील सर्व. चला, 1940 विनोबा भावे तर आपल्याला माहित असतं बरोबर. म्हणजे हे सेंटेन्स तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला तुमचा बरोबर. डेट माहित पाहिजे बघा तर उत्तर येईल. 1940 बरोबर आहे. ओके, आणि जवाहरलाल नेहरू इथं दिलेलंच आहे, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? वरील सर्व. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं इम्पॉर्टंट काय आहे जे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे ते म्हणजे 17 ऑक्टोबर 1940. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मी माझ्या देशास माझ्या आईच्या जागी मानतो. मी तिची प्रार्थना करतो, तिच्यावर प्रेम करतो आणि तिची पूजाही. असे उद्गार काढून डॅश डॅश यांनी देशभक्तीला मातृभक्तीचं विशेष स्थान दिलं. स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, बंकिमचंद्र चॅटर्जी. काय आहे उत्तर बघा. बाळ गंगाधर टिळक बरोबर. बाळ गंगाधर टिळक. ओके, क्लिअर, लक्षात ठेवा. तर उत्तर काय आहे याचं? बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. काँग्रेस या शब्दाचा उगम कशातून झाला? ट्रेड युनियन, उत्तर अमेरिकेच्या इतिहासातून जनतेची सभा, संयुक्त संस्थाने, अमेरिकेची काँग्रेस, संसद या अर्थाने आणि शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेपासून. अगदी तुम्हाला बेसिक पासून सगळे क्वेश्चन इथं दिलेले आहेत. जनतेची सभा बरोबर, जनतेची सभा. उत्तर अमेरिकेच्या इतिहासातून जनतेची सभा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. काँग्रेस हेच एक प्रत्यक्षात विनाशस्त्राचे मुलकी युद्ध आहे अशा शब्दात काँग्रेसची संभावना कोणी केली? लॉर्ड डफरिन, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, सर सय्यद अहमद खान आणि लॉर्ड कर्झन. काँग्रेस हेच एक प्रत्यक्षात विनाशस्त्राचं मुलकी युद्ध आहे. सर सय्यद अहमद खान बरोबर. सर सय्यद अहमद खान यांच्यावरती क्वेश्चन विचारायला आयोगाला फार आवडतं, लक्षात ठेवा. यांच्यावरती क्वेश्चन विचारायला आयोगाला फार आवडतं. ओके, चला. तर या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. सेशन कसं वाटलं फीडबॅक नक्की द्या. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.